सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण मुरगुड शहरात आलो आहोत। मुरगुड शहरामधील जयसिंग सातापा भोसले हे प्रभाग क्रमांक 1मधून रणांगणात उतरले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की मुरगुडचा विकास आणि निवडणुकीत संधी मिळाल्यानंतर त्यांच्याकडून कोणती विकास कामे होणार आहेत। नमस्कार सर, तारा न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि मला विचारायचं आहे की सर, प्रभाग क्रमांक 1मधून जर तुम्ही निवडणूक लढवत आहात तर काय विकास कामं तिथं झालेले आहेत आणि काय नाही जे निवडणुकीनंतर किंवा आत्ता सध्या तुम्ही त्या फोकस करणार आहात? आम्ही गेली 40 वर्षे स्वर्गीय सदाशिव मंडलिक साहेब यांच्या विचारांना आम्ही कार्यरत आहोत। त्यानंतर आता आमचे जिल्ह्याचे नेते माननीय संजयदादा मंडलिक, युवा नेते माननीय वीरेंद्रभैया मंडलिक यांच्या माध्यमातून आणि गेल्या पंचवार्षिकला आम्ही सत्तेवर होतो। मागच्या पंचवार्षिकला त्या 5 वर्षाच्या कालामध्ये सुद्धा आम्ही मुरगुडमध्ये जवळजवळ 70 कोटीची कामं आम्ही केलेली आहेत। तर सगळं त्यावेळी मला उपनगरशपथ मला साहेबांच्या दादांचे आशीर्वाद मला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आता मुरगुडचा जे आता विकास दिसतो आहे, छत्रपती शिवाजीचा महाराजांचा पुतळा आशीर्वाद पुतळा जो हा उभारला आहे तो वीरेंद्रभैया मंडलिक यांच्या खास प्रयत्नातून हा शिवाजी महाराज पुतळा उभारला आहे। त्यांनी सगळा पुढाकार घेऊन, त्यांनी सगळ्या त्याच्या परवानग्या घेऊन, त्यांनी सगळे त्याच्या शासकीय परवानग्या म्हणा फंड्स म्हणजे लोकांच्याकडनं सुवनिधी गोळा केला त्यांच्याकडनं आणि हा अत्यंत देखणा शिवाजी महाराजांचा पुतळा मुरगुडा उभारला। हे 100 वर्षे म्हणजे वर्षानुवर्षे टिकणार हे काम आहे, असं शाश्वत काम त्यांनी वीरेंद्र मंडलिकने करून ठेवलं आहे। आणि त्याचबरोबर आता बाजारपेठ जर तुम्ही बघितली, बाजारपेठ आम्ही अद्ययावत केली आहे। त्यावेळी माझा बाजारपेठेतला मी त्या प्रभागात होतो, माझा प्रभाग बाजारपेठेचा त्यातनं मी निवडून आलो होतो। तर बाजारपेठेतसुद्धा आता तुम्ही बघितला तर साईडचे फुटपाथ असतील, रोड असतील, लाईट असतील, हे सगळे आम्ही विकास कामं भरपूर विकास कामं केली। जवळजवळ 70 कोटीची आम्ही कामं केली आहेत। आता पुढचं जे व्हिजन म्हणाला तर पुढच्या व्हिजनमध्ये आता आम्हाला भरपूर कामं करायची आहेत। एक मुरगुड शहर स्वच्छ सुंदर मुरगुड आम्हाला पहिला चांगला दर्जा म्हणजे आम्हाला बक्षीस मिळालं आहे। ODFचं म्हणजे हागणदारी मुक्त मुरगुड हे सुद्धा आम्हाला मागच्या 5 वर्षी आम्हाला पुरस्कार केंद्र शासनाने मिळाला आहे। त्यामुळं मुरगुडमध्ये तुम्हाला कुठेही अस्वच्छ असं वातावरण तुम्हाला मिळणार नाही, ही एक चांगली गोष्ट आहे। आणि त्यामुळे लोकांचं सहकार्य, नागरिकांचं सहकार्य आणि नगरपालिकेच्या सगळ्या सफाई कामगार आहेत त्यांचं आम्हाला सहकार्य भरपूर लाभलेलं आहे। आणि आम्ही आता पुढचं आमचं व्हिजन जे असं आहे की आता आम्हाला STP प्लॅन म्हणजे पाणी स्वच्छ करायचं, नदीत जे पाणी मिसळते ते कसं बंद करता येईल, गटारांचं पाणी जाते ते कसं बंद करता येईल आणि STP प्लॅन आम्हाला नवीन प्लॅन आम्ही तो केला। आता त्याला पैसेसुद्धा आम्हाला जवळजवळ 4 कोटी रुपये आता मंजूर आम्हाला झालेले आहेत आत्तासुद्धा। त्याचबरोबर जनावरांचं बाजाराचं काय होतं आहे, जनावरांचा बाजार हा पश्चिम महाराष्ट्राला 1 नंबरचा जनावरांचा बाजार आहे। व तिथं काय झालं आहे, काळी जमीन असल्यामुळं तिथं पावसाळ्यात दलदल निर्माण होती आणि जनावरांना त्याचा त्रास होतो आहे, माणसांना त्रास होतो आहे, जनावरांना उभा राहता येत नाही। तर तिथला आम्ही आता प्रस्ताव 2 कोटी 2.5 कोटीचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे की जनावरांचं बाजार अद्ययावत करणं, त्याचं कॉन्क्रिटीकरण करणं हे आहे। पुढं मटन मार्केटचं आहे, मटन मार्केटचा आमचा दुरावस्था झाली आहे, मटन मार्केट अद्ययावत सुशोभित मटन मार्केट करायचं हे आमचं STP प्लॅन आहे। आणि भविष्यातसुद्धा मुरगुड स्वच्छ आणि सुंदर आरोग्यदायी कसं राहील हे आपण आता पुढच्या 5 वर्षात आम्ही करणार आहोत। आता तरुण वर्गाला कामाची अपेक्षा आहे, पुढे इंडस्ट्री काय होते काय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण तरुणांच्या हाताला कामसुद्धा पाहिजे। त्यामुळे इंडस्ट्री म्हणा किंवा लोकांना आपल्या रमाई आवास योजना, लोक गरीब लोक आहेत, 200-300 लोकांची जागा आहे, तर त्यांना ते गरिबीमुळे घर बांधता येत नाही, अशा लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीची कशी घरं देऊ हे सुद्धा आमचा प्रयत्न राहील। आणि आम्ही जेही सगळे करतो आहे आम्ही एकनाथ शिंदेसाहेब शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं, कारण ते सत्तेत आहेत, आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे। आणि आमच्या जिल्ह्याचे नेते खासदार संजयदादा मंडलिक यांचं वेळोवेळी मार्गदर्शन, वीरेंद्रभैया मंडलिक यांचं मार्गदर्शन असते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगली कामं करून दाखवू। इतर शहरांच्या तुलनेत मुरगुडमध्ये काय वेगळंपण आहे, काय सांगाल याबद्दल? मुरगुडमध्ये असं मॅडम वेगळंपण आहे आता की आमची नगरपालिका आहे, सगळ्या इथं म्हणजे ग्रामीण भाग जो वाढतो आहे, नगरपालिका दोन्ही वाढतं आहे, याचं वेगळंपण हे खास आहे। तुम्ही मुरगुडला बघा, सगळे सोयी आहेत, डॉक्टर चांगले आहेत, कॉलेज चांगलं आहे, सदाशिव मंडलिक महाविद्यालय आहे, त्या 5-25 गावातलं हे मुरगुड केंद्र आहे। 5-25 खेडीचं रोज माणसं असतात मुरगुडमध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्तानं। आता आम्ही मागे प्रयत्न आम्ही केला, आता इथं ह्याचं ऑफिस आता आपले ह्याचं कोर्ट आता इथं आलं आहे। ST स्टँड आम्ही अद्ययावत करणार आहे। ST स्टँडचा आमचा प्रस्ताव गेला आहे, नवीन अद्ययावत ST स्टँड दुकान गाडी, म्हणजे त्या दुकानगाड्यांना बाबा 4 लोकांना व्यवसाय करण्याची संधी कशी मिळेल, समजा हे याला करायचं आहे ST स्टँड, तिकडं असं आले रोडनं आणि परत असं ह्या रोडला गेलं आहे,
तिथं समजा आपण खाऊ गेली केली किंवा त्या रोडला, तर जे तरुण पोरांना आहे काय ते तिथं धंदा करता येईल आणि त्यांना त्यांचं चरित्राचं चालवता येईल असा आमचा एक प्रयत्न आहे. सध्या इथलं राजकीय वातावरण काय आहे आणि विरोधकांची विरोधकांचं सध्या काय सुरू आहे? तर मला असं सांगायचं आहे, राजकीय वातावरण जर म्हटलं तरी मुरगुड हे मंडलिक साहेबांचं गाव आहे. सदाशिव मंडलिक साहेब, स्वर्गीय सदाशिव मंडलिक साहेब लोकनेते आमचे असतील, संजयदत्त असतील, की इथं आमचा लोकांचा गट चांगला गट आहे. आता विरोधकांच्या विषयी मी काय बोलणार नाही, त्यांच्या कशाला बोलायचं काय, त्यांचं नाव आपण काय घेणार नाही. आम्ही काय करू आणि आमच्या डोळ्यात काय विजन आहे हे आम्ही फक्त बघत राहणार आणि त्या दृष्टीने आम्ही काम करणार. तर हे होते जयसिंग सातापा भोसले सर, जे शिवसेना शिंदे गटाकडून रणांगणात आहेत. त्यांनी सध्या मुरगुड शहराबद्दलची बरीच माहिती सांगितली, कोणती विकासकामे राहून गेली त्याबद्दलही त्यांनी माहिती सांगितली. भविष्यकाळात जेव्हा ते या रणांगणात उतरतील तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांना या शहराची माहिती असल्यामुळे त्या विकासकामावर ते भर देणारच आहेत. शेवटी मतदारांचा कौल काय असणार आहे यावर हे सगळं डिपेंड असणार आहे. मी सरांना शुभेच्छा देते पुढच्या कार्यासाठी आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद सर. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.